आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे 5,000ची परमिशन आहे, तुम्ही 5,000 इथे राहा, बाकीचे इव्हॅक्युएट करा. त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील. उपस्थित केलाय की या आंदोलनामध्ये हुल्लडबाजी होते, अप्रत्यक्ष तुम्ही मान्य केलं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक असू शकतात हेही मान्य केलं, पण आज कोर्टाने आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा व्हॅकेट करण्याचे आदेश दिलेले आहेत. याकडे तुम्ही कसं बघणार आहात किंवा याबाबतच्या सूचना कशा पारित करणार? असं आहे, ज्या दिवशी नियम आला त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही. आज तुम्ही आंदोलक कशी येणार, कुठून येणार, दादांचं आव्हान 4 महिन्यापासून आहे. या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल. एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं, अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही. तुम्ही सरकारने काय पाहिलं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं, त्याच्यानंतर विनंती आहे मुद्द्यावर या. तुम्ही ऑर्डरच्या सगळ्यात शेवटी केलेली मागणी कोर्टानं मान्य केली, ही महत्वाची गोष्ट. बरोबर. पण त्याच्या आधी मात्र आझाद मैदान सोडून इतर दक्षिण मुंबईतल्या सीएसएमटी या वगैरे जागा व्हॅकेट करायचे आदेश दिले, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल कोर्टाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या नियम पाळायचे आहेत.